श्री स्वामी समर्थ. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या बनवू नका. कळत नकळत जर आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाचं सेवन हे करायचं नाही. मांस, मच्छी, मटण, मदिराचं सेवन हे करायचं नाही. तसेच कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही, कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. त्याचबरोबर आपल्याला चुकूनही वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा करायचं नाही, कारण वांगंसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं. संपूर्ण चातुर्मासामध्ये तसेच प्रत्येक व्रतामध्ये वांग्याचं सेवन हे वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर चुकूनही आपल्याला कोबीच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही आहे. तसेच तुम्ही व्रत करत असतील आणि त्यामध्ये फळाहार घेत असतील तर या फळामध्ये चुकूनही आपल्याला फणसाचं सेवन हे करायचं नाही, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. तर हे काही पदार्थ आहे जे चुकूनही आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खायचे नाही.